नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती यांच्या आवाहनानुसार एकदिवसीय सामूहिक रजा टाकून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी, सप्टेंबर 2024 कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करावा, ऑनलाईन कामांसाठी केंद्र स्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर नेमण्यात यावेत, तसेच विद्यार्थ्यांना गणवेश पूर्तता करण्यात यावी, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी या मागण्यांसह एकूण 11 मागण्यांसाठी आंदोलन केले असता जिल्ह्यातील काही शाळेतील शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला नसून शाळा सुरू ठेवल्या होत्या। मुलांना शालेय पोषण आहार मिळावा याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्ती झालेले शिक्षकांनी शाळा सुरू ठेवल्या असता शाळेतील एकूण मुलांना सांभाळताना मोठी कसरत करावी लागली। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शहादा तसेच समन्वय समिती नंदुरबार यांच्या मार्फत आम्ही आज हा 25 सप्टेंबरचा एक दिवसीय संप या किरकोळ रजेचा संप या ठिकाणी पुकारलेला आहे। याच्या पाठीमागलं कारण म्हणजे शासन जे काही आता जाचक निर्णय शासन निर्णय काढत आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये सबंध महाराष्ट्रभर जवळजवळ 40,000 शाळा या ठिकाणी आज बंद आहेत आणि इतरही शाळेतले शिक्षक सर्व संपावर गेलेले आहेत, रजेवर गेलेले आहेत। जे की आता कंत्राटी शिक्षक नेमणूक असेल किंवा 20 पटसंख्येच्या कमीवरच्या शाळा बंद करणे आणि तेथील शिक्षकाचं समायोजन करणे या काही जाचक अटी शासनाच्या आहेत। त्याच्या विरोधामध्ये आज सर्वांनी एकत्र मिळून आजचा हा राज्यभर एक दिवसीय किरकोळ रजेचा हा संप आज आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे। तरी मी शहाद्याच्या सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी हे रजेचं निवेदन देण्यासाठी पंचायत समिती गट विकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे। MDTV साठी संजय मोहिते, शहादा।